40 दिवसानंतर आणि एका लंब्या संघर्षानंतर मी माझ्या घरी आलो, याचा मला खूप आनंद आहे। आज जेव्हापासून इंडियामध्ये वापस आलो होतो तेव्हापासून आंदोलन चालू होते, आधी वेगळ्या राज्यात चालू होते, नंतर मागच्या 36 दिवसापासून जंतर मंतरवर आम्ही बसलेलो होतो आणि त्या मेहनतीला कुठे ना कुठे यश आले। देशातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा विजय झालेला आहे, त्याबद्दल खूप आनंद आहे। आणि आज जवळपास 40 दिवसानंतर घरी येतोय, आईवडिलांना भेटतोय, याचा मला खूप आनंद आहे। आणि दुसरी गोष्ट ही महत्वाची की जी सरकार आहे, सरकारने सुधारावं। 20 जुलैला जो तुम्ही रस्त्यावर रक्त वाहिलं स्टुडंट्सचं, ते अतिशय वाईट होतं। तुमचं तेवढं रक्तही जर वाहून मन भरलं नसेल, त्यामुळे तुम्ही स्टुडंट्सला अजून पण तंग करताय का? वेगळ्या राज्यात मी बघतोय भरपूर स्टुडंट्सला पोलीस घरी जाऊन तंग करते, अरेस्टच्या धमक्या देते, डिटेनच्या धमक्या देते। ते स्टुडंट्स का आतंकवादी नाहीये, ते आपल्या देशाचं भविष्य आहे। आपल्या देशाच्या भविष्याला जर या सरकारला असंच तंग करायचं असेल तर ह्या स्टुडंट्सनी आता फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतलाय, उद्या जाऊन ते सरकारी बदलतील जर ही सरकार आता लाईनीवर आली नाही तर। धन्यवाद।